श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व माळाळू भक्तांचे सहर्ष स्वागत करतो. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. मंडळी, काही लोक मला प्रश्न विचारतात की दादा, अंगात वारे असेल तर नवरा बायकोचं का पटत नाही, का भांडणं होतात. एकाने मला कमेंट देखील केली होती. मंडळी, या टॉपिकवर आजचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ संपूर्णपणे बघा. जर तुमच्या नवरा बायकोचं पटत नसेल, ज्यांच्या अंगात तुमच्या बायकोच्या अंगात येत असेल, तुमचं पटत नसेल, तिला सारखी चिडचिडपणा होत असेल किंवा व्यवस्थित संबंध जेव्हा तुमचे होतात, संबंध झाल्यानंतर भांडणे होतात किंवा संबंध होऊ शकत नाही, जसे झाले तसे भांडणे राखतात, चिडचिडापणा होतो, घरामध्ये सुख समाधान नांदत नसतं. कारण अंगात वारे असल्यावर तुमच्या अंगात एक वेगळी एनर्जी असते, ऊर्जा असते. चला तर मंडळी, या टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत. व्हिडिओला संपूर्णपणे बघा. संपूर्णपणे बघितल्यानंतरच तुमच्या मनातला डाऊट हे पूर्ण होणार आहे. आणि वेळ न घालवता या व्हिडिओला मात्र सुरुवात करूयात. काही लोकांनी मला प्रश्न विचारला, दादा माझ्या अंगामध्ये वारे आहे. मला काही स्त्रिया जास्त प्रश्न विचारतात याच गोष्टीच्या बाबतीत, की त्यांच्या अंगात वारे असते. मला एका स्त्रीने प्रश्न विचारला की दादा, माझ्या अंगात देवीचे वारे आहेत. आमचे संबंध व्यवस्थित होत नाहीत. कारण माझे ते बहिणीसारखीच, माझ्या आईसारखीच ती असावी. कारण मी सगळ्यांना सेम मानतो. मंडळी, तिने मला सांगितलं, त्या आईसाहेबांनी मला सांगितलं की दादा, माझ्या अंगामध्ये ह्या देवीचे वारे आहे, तर मला संबंध करताना अडचणी येतात किंवा त्रास होतो. त्याच्यानंतर एकदम चिडचिडल्यासारखं होतं, मन घाबरल्यासारखं होतं आणि आमचे व्यवस्थित संबंध होत नाहीत किंवा नवरा बायकोचं आमचं कसलंही पटत नाही. पहिल्या हल्लीच्या काळात खूप पटत होतं, पण जसा अंगात आल्यापासून नवरा बायकोचं आमच्यात पटत नाही, असा तिचा प्रश्न होता. तर मंडळी, ही पण गोष्ट तुमच्यासोबत होत आहे का? तर हा व्हिडिओ बघा. हा संपूर्णपणे व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर मंडळी, याचं रिझन काय असू शकतं, याचं उत्तर काय असू शकतं? मंडळी, तुम्हाला जर कुठल्या देवीचा, कुळदेवीचा, इष्टदेवतेचा, ग्रामदेवतेचा जर तुमच्या अंगामध्ये वारं असेल, देवीचं वारं असेल किंवा देवांचं वारं असेल, तर अशा व्यक्तींना चिडचिडेपणा होतोच. जेव्हाही कुठे शिवताशिवत झाली किंवा हात लाग झाली, कुणाची मैत झाली, मैत्रीण कुणं शिवून आलं, तर त्या वाऱ्याचं म्हणजेच की त्या झाडाची मंडळी हे तळमळ होत असते आणि त्या व्यक्तीला चिडचिडपणा होत असतो. तिचं जे डोकं आहे ते हायपर होत असतं. म्हणजे तिच्या मनामध्ये खूप राग येत असतो. तिला फक्त कारण लागत नाही, भांडायचा राग येत असतो. पण तिच्या जे होणार ही वेदना आहेत, हे पुढच्याला कळून येत नाही. काय काय लोक म्हणतात, अंगात येणं अंधश्रद्धा आहे, देव कुठे अंगात येतो का? पण मंडळी, देव अंगात येत नसला तर तिचा गण अंगात मात्र नक्कीच येत असतो. तिच्याच नावाखाली तो चालत असतो. म्हणजे ते एक प्रकारचा देव जरी म्हटला तरी चालतो. तर मंडळी, त्याच्यामुळे काय करतात, काही लोक विनाकारण शिवत केल्यानंतर त्या स्त्रीला शिवत असतात किंवा अथवा त्या पुरुषाला शिवत असतात. काही होत नाही, तुला काही होत नाही. पण रात्री म्हणा, दिवसा म्हणा, त्याचं अशुभ कार्य होत असतं. सगळं चिडचिडपणा होत असतो. त्याचं मन कुठल्याही गोष्टीत लागत नसतं. कारण ते बुद्धी बांधल्यासारखी असते. बघा, घाणीमध्ये गेला तर तुम्हाला वास हा येणारच. कचरा कुंड्याच्या शेजारी जर तुमचं घर असेल तर वास तुम्हाला हा येणारच. जर आजूबाजूला सगळं फुलांचं असेल किंवा फुल वगैरे असतील, मोगऱ्याचं झाडं असतील किंवा जास्वंदीचे झाडं असतील, तर तुम्हाला त्याचा सुगंध वास हा खमून येणारच. याचं कारण मंडळी, आजूबाजूला घाण नसते म्हणून चांगलाच वास येत असतो. तसंच मंडळी, जर तुमच्या आजूबाजूला एटाळलेले असेल किंवा काही गोष्टी असतील, जर तुम्ही ह्या गोष्टी पाळत असाल तर तुमचंही शरीर शुद्ध होत असते, हे मात्र लक्षात ठेवा. तर काही लोक काय करतात की शिवत जाणून बुजून करतात, मला काही होत नाही किंवा ज्याच्या अंगामध्ये वारं असतं. वीक पॉईंट म्हणजे मी तुम्हाला सांगतो, ज्या स्त्रियांच्या अंगामध्ये वारं असतं किंवा पुरुषांच्या अंगामध्ये वारं असतं, ते स्वतःला देव मानायला लागतात. ही सत्य घटना आहे मंडळी. ते स्वतःला देव मानायला लागतात. मग स्मशानभूमीकडे जा, कुठे शिवलं तरी पण मला चालतं, मला काही फरक पडत नाही, माझ्या अंगात देव आलेले आहेत. त्याला एक प्रकारचा अहंकार चढलेला असतो. पण मंडळी, हे त्याला माहीत नसतं की देव तुमची परीक्षा घेत असतो, तुम्ही देव नाही आहात. आजकाल कितीतरी यूट्यूबवर, चॅनलवर मी बघतोय, किलोभर सोनं घालतात, त्यांना मोठमोठे पदवी भेटलेली आहेत, गुरुवर्य म्हणून अशा पदवी घेत असतात. एकतर मी अशी स्त्री बघितलेली आहे मंडळी, मग तिच्या अंगावर 1 किलो सोनं असतं, पण ते कवड्याच्या माळा घालत नाही, पण सोनं मात्र नक्कीच घालते. कारण मंडळी, ती देवीच झाली. स्वतःला काय म्हणते की मी काळूबाईचं रूप आहे असं म्हणते. मग विचार करा मंडळी, आज देव हा मित्रांनो देवळात राहिला नाही या लोकांमुळे. फक्त लूटलुटीचा बाजार आहे. एखाद्याला ज्ञान द्यायचं म्हटलं तर काही ज्ञान द्यायचं, हे असा बाजार चालू झालेला आहे. काय गुरुवर्य असे मोठमोठाले दागदागिने घालतात, पण कवड्याच्या माळा का घालत नाहीत? का?
लाज वाटते ना त्या गोष्टीची, कारण एखादं आकर्षण झाल्यामुळं त्यांना ग्राहक भेटायला लागतात. मग एखादी गेनमाळ केली की दे 1,00,000 रुपये, दे 2,00,000 रुपये, 3,00,000 रुपये. नंतर गेनमाळ झाल्यानंतर तू कोण आणि मी कोण. हा बाजार पुन्हा मुंबईमध्ये भरपूर प्रमाणात चालून आलेला आहे मंडळी, असं मी नक्कीच म्हणणार मंडळी, कारण मला असे भरपूर केस येतात ह्या गोष्टीमुळे. तर मंडळी, त्या टॉपिकवर चर्चा न करता आपण ह्याच टॉपिकवर आज विषय मांडलेला आहे. तर ज्याला हा चिडचिडापणा होत असेल, नवरा बायकोमध्ये संबंध पटत नसतील किंवा नवरा बायकोमध्ये चिडचिडापणा होत असते, ज्याच्या अंगामध्ये वारं असेल त्यांच्यासाठी मी आता उपाय सांगतो. ही तुमची चिडचिडपणा कशामुळे होते, तर शिवता शिवत म्हणून तुमची चिडचिडपणा होते. आणि तुम्ही मंडळी वारं हा लक्षात ठेवा. आदिमाया आदिशक्तीचं, मंडळीच्या काळूबाईचं असेल किंवा अंबाबाईचं असेल किंवा रेणुका मातेचे असेल, सप्तशृंगी मातेचं असेल, अशा कितीही देवीच्या कुठल्याही रूपाचे वारे असतील, ज्या देवीचा तुम्हाला वारा आहे त्या देवीच्या वारा दिवशी तुमचा संबंध ठेवायचा नाही. संबंध ठेवायचाच नाही. त्या टाईमला दोघं पण तुम्ही एकत्र यायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं मंडळी, जी काही शक्ती असते तिचं वारं त्या दिवशी त्या शक्ती जागृत असतात. ते भक्तांचं रक्षण करत असतात, भक्तांवर नजर ठेवत असतात. त्याच्यामुळे जर तुम्ही घाणीत गेला आणि ते संबंध होत असेल तर तुमचं भान हे 100% होतात आणि होणार हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मंडळी, एक पहिली पायरी की तुम्ही संबंध करत असताना देवीचं वार पाळा. जसं की तुम्हाला आज संबंध करायचे असेल, आज देवीचं वारं असेल, तर तुम्ही अजिबात संबंध ठेवू नका. उद्याच्याला तुम्ही म्हणजेच की उद्या तुम्ही संबंध ठेवू शकता. एक मी तुम्हाला बहीण असल्यासारखं सांगतोय किंवा माझी बहीण किंवा आईसारखे तुम्ही माझे व्हिडिओ ऐकताय. मी आईसारखे किंवा बहिणीसारखे प्रमाणे म्हणून तुम्हाला हे सांगतोय, कारण मंडळी माझे देखील चेले आहेत. मी त्यांना ह्याच गोष्टी शिकवत असतो, तेच मी तुम्हाला आता सांगतोय. पण मंडळी, हे करत असताना लक्षात ठेवा, तुम्ही एकत्र व्हायचं नाही. ज्या टायमाला देवीचं वारं असेल अमावस्या आणि पौर्णिमा दिवशी, पण तुम्हाला एकत्र राहायचं नाही. चतुर्थी आणि एकादशी दिवशी तुम्हाला एक व्हायचं नाही. हे पत्ते तुम्हाला पाळायचे आहेत, तरच मंडळी देवीची भक्ती जागृत असते. काही लोक म्हणतात हे देवापासूनच आलेलं आहे, ते देवापासून आलेलं आहे. हे लोक कोण बोलतात तुम्हाला माहिती आहे का? ज्याला घेणमाळ कळत नाही ते लोक असे बोलत असतात, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही 10वी पास झाला तर तुम्ही 11वी जाता, तर तिथे तुम्ही डायरेक्ट 11वी मध्ये जाता का? डायरेक्ट तुम्हाला सरकारी नोकरी लागते का? कधीच लागत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं. तुम्हाला 11वीची परीक्षा द्यावी लागते, 12वीची परीक्षा द्यावी लागते. त्याच्यानंतर काय असतं, स्टेप बाय स्टेप परीक्षा द्यावी लागते. त्याच्यानंतर पास झाल्यानंतर तुम्हाला पदवी भेटते, तुम्हाला कुठलीही वर्दी भेटते, मग तुम्हाला काम भेटते, हेही तुम्ही लक्षात ठेवा. तसंच असते मंडळी, जोपर्यंत आपल्याला अध्यात्माविषयी ग्रंथाविषयी माहिती होत नाही तोपर्यंत तुम्हाला काही माहिती नसते. उगाच काय करतात लोक, उगाच काही बोलायचं काम करतात. हे देवाकडून आलेलं आहे, त्या देवानं पण असंच केलेलं होतं, त्या देवाने बी तसंच केलं होतं. पण त्यांना देखील मान मर्यादा होती. ग्रंथ वाचा, पुराण वाचा, तरच तुम्हाला माहिती होणार आहे. नाहीतर पूर्वीचे लोक सांगून गेलेले आहेत, ह्या टाइमला संबंध नको, त्या टायमाला संबंध नको. पण आज तर कसं झालेलं आहे, भागदौड म्हणजेच की पळापळीच्या वातावरणामध्ये माणूस कुळदेवतेला विसरलेला आहे, वार विसरलेला आहे. कधी कधी काय करतो, कुळदेवतेची पूजा नाही करत. ज्या टायमाला बर्बाद होईल ना, त्या टायमाला त्याला आठवेल की बाबा माझं देवाचं काहीतरी चुकलेलं आहे. मग आमच्यासारखे महाराजांकडे जायचं, नंतर पैसे घालवायचे, ते करणं अदुगर ते कशाला करायचं ते तुम्ही आधीच समजून घ्या. तुम्ही देवाची पूजा करा, नित्य नियमाने तुम्ही वार पाळा, तरच तुमचा देव तुमच्या पाठीमागे राहतो आणि तुमच्या घरामध्ये खेळामेळ्याचं वातावरण सुद्धा निर्माण होत असते आणि नवरा बायकोचं देखील पटत असते, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता दुसरी स्टेप मंडळी, जर तुम्हाला चिडचिडपणा होत असेल, नवरा बायकोचे व्यवस्थित पटत नसेल, त्या टाइमला देवीच्या वाराला उपवास पकडा आणि त्याच टायमाला मंडळी पंचामृताने तुम्ही आंघोळ करून घ्या. पंचामृताने आंघोळ केल्यामुळे काय होतं, इतरांना काय लागालागी किंवा शिवताशिवत झालेली असेल किंवा घरामध्ये शिवताशिवत झाली असेल तर मंडळी काय होतं की ते सगळं काही धुवून जातं. आदिमाया आदिशक्ती म्हणजे जर तुमच्या घरामध्ये काही गण असतील, त्या गणाला देखील आराम भेटून जातो त्या दिवशी, कारण ती ऊर्जा तुमच्या अंगामध्ये असते. त्या ऊर्जेला देखील आराम भेटतो आणि ते पवित्र राहते, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ज्या टायमाला देवीचा वार असेल, गुरुवार असो, शुक्रवार असो, कुठल्याही देवीचा रविवार देखील आहे, कुठल्या देवीचा गुरुवार देखील आहे, जर त्या वाराला, ज्या देवीचे तुमच्या अंगी वारं आहे, त्या वाराचा वार बघून तुम्ही स्वतः अभिषेक करून घेऊ शकता. ही झाली तुमची दुसरी पायरी, जेणेकरून तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा राहणार नाही. तुमच्यातले जे अंगातलं वारं आहे ते जागृत होतील आणि पुढे तुमच्यात कधीही चिडचिडपणा होणार नाही. नवरा बायकोचं तुमचं 100% पटेल, हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हे मी खात्रीने सांगतोय. मंडळी, आता तिसरं पहा, तुम्ही स्वतःला कधीही मीपणा घेऊ नका. मीपणा घेऊन एखाद्याचा बाहेरवास असेल, एखाद्याचा उतार असेल, एखाद्याचा पातार असेल, ते करू नका.
जर एखादं अंगात आलं म्हणल्यावर काय करतात, लोक गादी मांडण्याचं काम करतात, अंगात घेऊन एखाद्याचं बागतात. त्याच्यानंतर काय होतं मंडळी, त्याचा उतारा असतो. तो उतारा नाही टाकला त्या माणसाने, जर तुम्ही उतारा सांगितला, अंगातल्या वाराने जर त्या व्यक्तीचा उतारा सांगितला, असा असा उतारा कर आणि हा 3 रस्त्याला नेऊन टाक, स्मशानभूमीला टाक इत्यादी वगैरे काही सांगितलं, त्या व्यक्तीने तसं नाही केलं तर ते उतारा तुमच्या अंगावर येऊन पडत असतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. उतारा सांगण्यापूर्वी गुरुच्या मार्गदर्शनाने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, हेही लक्षात ठेवा. पण गुरु देखील तुम्हाला ओरिजिनलच भेटला पाहिजे, आणि तोही या युगामध्ये. तर मंडळी, एखाद्याचं वारं देखील बघू नका, एखाद्याचं कौल बघू नका. जोपर्यंत तुमची गेनमाळ होत नाही किंवा गुरुचं तुम्हाला ज्ञान भेटत नाही, तोपर्यंत या असलेल्या गोष्टींच्या मागे तुम्ही लागू नका. जर तुम्ही त्या गोष्टी केल्या तर तुमच्या घरामध्ये कुणासोबतच पटणार नाही. लेकरा बाळासोबत पण तुमचं पटणार नाही, नवऱ्यासोबत सुद्धा तुमचं पटणार नाही, नातेवाईकांसोबत बी तुमच्या या गोष्टींचं पटणार नाही. कारण काही वेळेस तुमच्या अंगावर देखील येऊन बसतं त्या उताराचं सामान. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. चौथा आहे मंडळी, सर्वात मोठी गोष्ट चौथी आहे, ती म्हणजे देवीचं तुम्हाला वारं असेल, कुठल्याही देवीचं जर तुम्हाला वारं असेल तर त्या दिवशी तुम्हाला देवीचं नामस्मरण हे 10 मिनिटं करायचंच आहे. जर तुमच्या अंगात खऱ्याने वारं येत असेल, तुम्ही खऱ्याने तुमच्या अंगात वारं खेळवत असाल, हे कुठल्या चेड्या गोट्याचं नसून, हे कुठल्या भूताच्या पिशाच्याचं झपाटलेलं नसून, जर देवाचंच असेल तर मंडळी 10 मिनिटं धरून तुम्ही 5 मिनिटं देवापाशी नामस्मरण करा. त्या टायमाला योग्य प्रमाणे पूजा करा. जर तुम्ही ऑफिसमध्ये कामाला असाल, कुठेही कामाला असाल, त्या टायमाला तुम्हाला जमलं नाही तर आदिमाया आदिशक्तीचं 21 वेळा मंत्र तुम्ही देवारापाशी म्हणून आणि मंडळी मनातल्या मनात फक्त त्या देवीचा विचार करून तुम्ही कामाला गेलात तरी चालेल. असं नाही मंडळी की त्या टायमाला तुम्ही सुट्टीच घ्या, देवाचीच पूजा करत बसा. तर मंडळी, देवाला असं काही लागत नाही. जेवढं तुम्ही आतून हाक मारताय त्या टायमाला देव तुमच्यापाशी येतो आणि तुमच्यापाशी आधी राहतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून देवाला विसरू नका आणि इटाळापासून, चंडाळापासून ह्या सर्व गोष्टींपासून सावधान राहा. आणि मंडळी, इतरांच्या शिवतेला काही खाऊ नका. जर तुमच्या अंगात ऊर्जा असेल, देवीचं वारं येत असेल तर कोणाच्या हातचं तुम्ही खाऊ नका. इटाळ पाळा, चंडाळ पाळा. याच्यामुळे तुमच्या लेकरा बाळांवर तुमची चिडचिड होणार नाही आणि मन देखील तुमचं शांत राहील. जेवढे होईल तेवढे मंडळी रोज तुम्ही 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं जरी देवाचं नामस्मरण शांतपणे चिंतेने जर केलं तर मंडळी तुमचा आत्मा, तुमची बुद्धी, तुमचं शरीर हे शांत होऊन जातं, हे मात्र लक्षात ठेवा. आणि देवीचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होत असतो. तर मंडळी, या 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. या 5 गोष्टी नीतिनियमाने पाळा, तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिडचिडपणा होणार नाही. या 5 गोष्टी तुम्ही जर पाळल्या, 1.25 महिन्या देखील तुम्ही पाळल्या तर तुम्हाला अनुभव येणार, हे मात्र मी 100% सांगतोय. या गोष्टी तुम्ही करत राहा, सर्व काही ठीक होईल. देवाचे तुम्ही नामस्मरण करा आणि लई चिडचिड व्हायला लागली तरी उपाय कामाला येत नसेल, गुरूंचे उपाय काय कामाला येत नसेल, देवाचे उपाय जर कामाला येत नसतील तर मंडळी त्या वाऱ्याची चौकशी करा. ते वारं खरंच देवाचं आहे का, कुठल्या भूताचं आहे का, किंवा कोणी सोडलेलं आहे का, तुमच्याच गुरूने तुमच्या अंगात कुठला एखादा भूत सोडलेला आहे का, काही बळच तुमच्या अंगात भरून घेताय, याचा देखील तुम्ही पडताळणी करा. शेवटच्या स्टेपला सांगतो, जेव्हा तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा फरक पडला नसला तर मंडळी या गोष्टीचा फरक पडला तर लास्टला उपाय मी तुम्हाला हे सांगितलेले आहेत, हे उपाय देखील तुम्ही करून बघा. कसं असतं मंडळी की देवाचा म्हणून भूतही खेळून चालत आलेले आहेत, असे भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत मी. त्याच्या व्यतिरिक्त ते देखील व्हिडिओ माझे बघा. मंडळी, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. जसं मी सांगतो ते स्टेप बाय स्टेप करत राहा, 100% तुम्हाला फरक पडेल, ही माझी गॅरंटी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. फक्त स्टेप बाय स्टेप करा, कुठलीही गोष्ट तुम्ही चुकवू नका. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. जर तुम्हाला कुठली शंका विचारायची असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारा. तसेच कमेंट्स बॉक्समध्ये धावजी बाबांच्या नावाने चांगभलं, मांढराईच्या आईच्या नावाने चांगभलं लिहायला मात्र विसरू नका. जर तुम्ही कुठल्या देवीची भक्ती करत असाल, कुठल्या देवी देवताचे भक्त असाल तर चांगभलं, उदो उदय असे कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला मात्र विसरू नका. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.